आता आपण चाललोय धामणनला, पोसरे वावे हॉस्पिटल, बरोबर ना? आता आम्ही चाललोय आमच्या बहिणीच्या घरी, ते गणपती बाप्पाच्या पाया पडायला आणि बहिणीला भेट द्यायला सुद्धा, बरोबर ना? तर चला, मौसम आहे मस्ताना. आजच्या प्रवासामध्ये मला एक गाणं आठवते. ते गाणं थोडं मी चुकीचं किंवा योग्य पद्धतीने बोलीन की नाही मला माहिती नाही, शब्द इकडे तिकडे होतील, तर त्या गाण्याला तुम्ही समजून घ्या. आणि खरंच ते गाणं आता माझ्या जस्ट डोक्यात आलेलं आहे की कसं गाणं बोलायचं मी प्रयत्न करतो आणि सुरुवात करतो. तर ते गाणं असं आहे की हिरवा निसर्ग हा मस्तीने जीवन करा तळा मस्तीने.
4 किलोमीटरचे आलोय मित्रांनो. धामणचा रस्ता आम्ही थोडा विसरलोय. भाऊ आपल्या मुंबईला राहतो, त्याच्यामुळे आम्ही विचारपूस चौकशी करून परत निघालेलो आहे. आता फक्त 4 किलोमीटर भावनं, 4 किलोमीटर. हा म्हणजे तोच आहे. गणपती बाप्पा. चला तर मंडळी, आपण अशा प्रकारे आपण आपल्या ताईच्या घरी आपण आलेलो आहे. तर चला जाऊया, बाप्पाचे दर्शन पण घ्याव्या आणि आपल्या बायला सुद्धा भेटून द्याव्या. आणि त्यांचं घरातलं जे डेकोरेशनचे जे बाप्पा आहेत तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो. तर कशा प्रकारे चिंचवाडी, बरोबर ना? चिसाटवाडी धामणन वावे ना, वावे चिंचवाडी ना, सॉरी चिसाटवाडी धामणन वावे गाव. तर आपण तिथं आलेलो आहे. तर चला त्यांचं तुम्हाला घर आणि बाप्पाचं डेकोरेशन तर आणि घरातले जे काही मेंबर तुझं नाव काय? तुमचं? सार्थक. तुझं? तुझं? तुझं बेटा? तुझं नाव सांग. सिद्धार्थ. चला तर बापांच्या कडे पाया पडा जाऊया. तुझं नाव काय? ही राकेश मोरे यांची भाची आहे ना? बाई नाव आहे तुझं? नाव सांग. नाव सांग तुझा. क्षितिजा कृष्ण सांग. लास्ट आहे ती. चला आज जाऊया. तरी बघा ही ती बाय आपली राकेश मोरे यांची बहीण. आपण यांच्याकडे आलेलो आहे. चला या, ये तुमचे बाप्पा दाखवा मला.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर चला मंडळी, आपण आता निरोप घ्या बाप्पांचा. आणि कृष्णा जनार्दन उत्तेकर हे आमचे भाऊजी आहेत आणि ही आमची बाय आहे. तर चला यांच्याकडनं सुद्धा आपण म्हणजे आम्ही येतो ऊन पुन्हा. आता आमची पण घाई, आमच्या पण गावी आमचे बाप्पा बसलेले आहेत. तर चला मग, धन्यवाद. ही बघ, ही आता आली, उचलून घेणार, तिला पण दिसायचंय. बाय कर बेटा. हा, तू नाव नाही सांगितलं, बाय तरी केलं. नाव सांग. नाव सांग. नाव सांग. नाचते ती. चला मग.